अशी जी सगळ्यांचं लक्ष जे आहे ते आता म्हणजे अगदीच घोडा मैदान जवळ आलंय. 5व्या फेजच्या उमेदवारीचे अर्ज भरायला सुरुवातही झाली आहे आणि अजूनही तुमचे उमेदवार काही ठिकाणचे जाहीर होत नाहीयेत. आता एक तर मतदारसंघ असा आहे की जिथं तुम्हीच ती परीक्षा द्याल अशी अपेक्षा होती, पण त्या परीक्षेपासून तुम्ही काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. तर म्हणजे जर भाजपला इतका आत्मविश्वास 400 जागांचा आहे, तर उमेदवार मिळण्यामध्ये अडचण काय येते? फ्रँकली सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त पहिल्यांदा उमेदवार भाजपनेच घोषित केले. मुंबईपुरतं सांगायचं झालं तर हे खरं आहे की उशीर वाटतोय, उशीर झालाही आहे, पण योग्य उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये सहकाऱ्यांचं सुद्धा सहमती आवश्यक आहे. आणि महायुतीमध्ये 5 पक्ष एकत्र आहेत, त्यातल्या काही प्रमुख पक्षांशी बोलणे आवश्यक आहे आणि यामुळे थोडासा वेळ लागला आहे, पण लेट आहे दुरुस्त आहे, निकल जाएंगे आगे. नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारी देण्याबद्दल विचारणा झाली होती का? त्याला तुम्ही नाही म्हटलं? अशा ज्या चर्चा आहेत त्या खऱ्या आहेत का? मी तुम्हाला एक सांगू का राजूजी, मी माझं आकलन जेव्हा करतो त्यावेळेला कुठल्याही राज्यामधल्या जागा काही रिकाम्या झाल्या, जशा गाळलेल्या जागा भरा, तर उद्या समजा लोकसभेची निवडणूक आहेत, आशिष शेलारचं नाव चर्चेत येईल. विधान परिषदेत ना कोणीतरी नाव खाली झालं तर आशिष शेलारचं नाव चर्चेत होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे म्हटलं आशिष शेलारचं नाव चर्चेत होईल. त्यामुळे चर्चेत माझं नाव येत राहतं, हेच माझं गिमिक आहे आणि त्याचा मला आनंद आहे. पक्ष मला योग्य जबाबदारी देतो.